ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने कढी. यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मेथीचे दाणे फोडणीसाठी. सर्वप्रथम आपण बेसन पीठ आहे हे छान असं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. ऐच्छिक पाणी टाकून घ्या आणि चांगलं असं मिसळा. ही मी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने कढी सांगते, वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. छान असं बेसन मिक्स करून घ्यायचं जेणेमध्ये त्याच्यात गोळे न राहावे. पिठाचे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. अगदी 5 ते 6 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान लागते. ह्या पद्धतीने कढी तुम्ही ट्राय करा. कढीचे विविध प्रकार आहे, त्याच्यामध्ये हा एक प्रकार ट्राय करा. तेल गरम करूया. झटपट होणारी कढी आहे, भातासोबत खूप अप्रतिम लागते. तेल गरम झालं आहे आपलं. ही ताकाची कढी म्हणजे दह्याची कढी. ही दाखवलेल्या सामग्री तुम्हाला मी कट करून दाखवलं होतं, ते तुम्ही क्रश करूनही घेऊ शकतात. मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की जिरे टाकूया. चिमूटभर हिंग टाकूया. त्याची अशी कडक फोडणी बसली की त्यात कढीपत्ता टाकूया आणि आताच आपण मेथी दाणे ॲड करूया. त्याने एक छान अरोमा येतो. कढीपत्ता टाकला की मेथी दाणे ॲड करूया. आलं टाकूया चिरलेलं आणि टेचलेलं लसूण टाकूया आणि ह्या कापलेल्या स्लाइस केलेल्या मिरच्या. तुम्ही टेचूनही घेऊ शकतात, कट करूनही टाकू शकतात, थोडंसं क्रश करूनही टाकू शकतात. छान असं परतवायचं. खूप झटपट होणार रेसिपी, खूप छान लागते. नक्की ट्राय करा. यामध्ये तुम्ही कोकमही टाकू शकतात, ऑप्शनल आहे. छान अशी फोडणी बसली कोथिंबीर टाकून तेही छान परतून घ्यायची. छान अशी फोडणी बसली की कढीला खूप छान असा टेस्ट येते. नक्की ह्याप्रमाणे ट्राय करून बघा. तुम्ही विविध प्रकार बघितले असेल, पण ह्या प्रमाणे ट्राय करा, खूप छान लागते. ही छान अशी फोडणी बसली की त्यात हळद टाकायची. हळद ॲड करून छान असं परतून घ्यायचं. फोडणी अगदी छान बसली पाहिजे जेणेकरून आपल्या कढीची टेस्ट खूप छान लागते त्याने. आणि हे मिश्रण बनवलं होतं आपण याचं बेसन आणि पाणी टाकून, ते टाकून शिजवून घ्यायचं. ही वेगळी पद्धतीने मी सांगते तुम्हाला, जेणेकरून कच्चेपणा राहत नाही. तर ही छान असं शिजवून घेतलं की तोपर्यंत आपण साईड बाय साईड दुसरी तयारी करूया. याला छान असं मिक्स करून शिजवून घ्यायचं. छान असं बेसन छान शिजलं की कढीला टेस्ट छान येते. आपण बेसन ताकातही मिक्स करून डायरेक्टली करू शकतो, पण ह्या पद्धतीने ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. वेगळी पद्धत आहे. आता आपण दही मिक्सीच्या जारमध्ये टाकून दही मिक्सी जार टाकून याला ग्राइंड करून घेऊया, जेणेकरून याचं ताक बनेल. आणि आपलं पिठला टाईप तिकडे कढीचं हे बेसन हे आपलं ऑलमोस्ट शिजलं आहे. यामध्ये आपण हे दही फेटून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकूया आणि छान असं ढवळत राहायचं, जेणेकरून कढी फुटत नाही. सतत उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं. छान अशी टेस्ट लागते. नक्की ट्राय करा आणि मंद आचेवरच कढीला उकळी येऊ द्यायची. आणि पुन्हा एक सगळे कढी फुटू नये म्हणून सतत ढवळत राहा. आणि उकळी आली की शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे, जेणेकरून कढी फुटत नाही. शेवटीच मीठ टाकायचं याच्यामध्ये. छान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही मिसळून घेतलं होतं, मी फिरवून घेतलं. त्याच्यामुळे त्याचे छान असे लम्स राहत नाही. प्लेन अशी कढी खूप सुंदर लागते.
नक्की ट्राय करा. याच्यामध्ये तुम्ही कांदा टाकू शकता, त्याच्यात तुम्ही मुगाची भाजी ॲड करू शकता, दही पकोडा, कढी छान लागते. कढी पकोडा ही छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करू. ही आपली याप्रमाणे कढी तयार झाली आहे. चटपटीत आंबट गोड कढी. ही मी आंबटच ठेवली आहे. तुम्हाला गोड पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता. मीठ ॲड केलं आहे आणि छान याला ढवळून घ्यायचं छान असं. आणि हो, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून अगदी सोप्या पद्धतीत घरच्या सामग्रीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येते रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या. ही कढी तुम्ही भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागते. नक्की ट्राय करा. अप्रतिम टेस्ट येते. ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कढी फुटू नये म्हणून बेसन हे चांगलं फेटून घ्यायचं आणि तुम्ही दही आणि बेसन हे एकत्रही छान फेटून घेऊ शकता. त्या पद्धतीने करून बघा. ही मी वेगळी पद्धत तुम्हाला सांगितली आहे. आणि कढीला फोडणी दिल्यावर लगेच ओता आणि मंद आचेवर सतत ढवळत राहा. उकळी आल्यावर लगेच गॅस बंद करू नका. थोडा वेळ शिजू द्या. आंबटपणासाठी कढी जास्त आंबट नको असल्यास ताक वापरा किंवा दही कमी वापरा. जर आंबट हवी असेल आणखीन तर तुम्ही कोकमही ॲड करू शकतात फोडणीमध्ये, छान लागते. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.